मुदखेड शहरात स्थित असलेल्या केंद्रीय प्रशिक्षण महाविद्यालयात आज दिनांक 25 सप्टेंबर रोजी दीक्षांत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. आतंकवाद, उग्रवाद, नक्षलवाद, अलगाववाद, अन्य देश विघातक बाबींचा खात्मा करण्यासाठी 421 प्रशिक्षण अधीनस्थ अधिकाऱ्यांनी दीक्षांत सोहळ्यात सामूहिक शपथ घेतली असून यावेळी जवानांनी सादर केलेले थरारक प्रात्यक्षिक सर्वांचे डोळे दिपवून टाकणारे ठरले. मुदखेड येथील केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या प्रांगणात 25 बुधवार रोजी 421 अधीनस्थ अधिकारी दीक्षांत सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. भारतीय पोलीस सेवा अपर महानिर्देशक दीपक कुमार, महानिरीक्षक सिटी व्यंकटेश, उपमहानिरीक्षक RTC आमिरुल हसन अन्सारी, CTC कमांडंट VP त्रिपाठी यांची प्रमुख उपस्थिती होती. अधीनस्थ अधिकाऱ्यांनी पथसंचलन करीत सलामी दिली. यावेळी शहीद जवानांच्या वीर पत्नींचा दीप कुमार यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी प्रशिक्षण देणाऱ्या मार्गदर्शकांना उल्लेखनीय कार्याबद्दल ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलीस महानिर्देशक शहाजी उमाप आणि पोलीस अधीक्षक अविनाश कुमार उपस्थित होते. देशातील विविध राज्यातून प्रशिक्षण घेण्यासाठी आलेल्या 421 अधीनस्थ अधिकाऱ्यांना 48 आठवड्यांच्या कालावधीत सखोल प्रशिक्षण देण्यात आलं. या दलात थेट नियुक्त करण्यात आलेल्या अधीनस्थ अधिकारी कर्मचाऱ्यांची महत्त्वाची भूमिका म्हणजे दुर्गम भागातील नक्षलवाद, पूर्वोत्तर राज्यातील अलगाववाद, उग्रवाद, आतंकवाद यासोबतच संवेदनशील क्षेत्रातील सांप्रदायिक उपद्रवांचा समूळ नायनाट करण्यासाठी या जवानांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचं मत अपर महानिर्देशक दीपक कुमार यांनी व्यक्त केलं. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.